नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन केलं जाते। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा आहे आणि या दौऱ्याच्या वेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये निषेध आंदोलन केलं जाते। आपल्यासोबत या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा आहे, तुम्ही निषेध आंदोलन करता। आम्ही आंदोलन करतोय त्यांच्या राजीनाम्यासाठी, कारण पुणे शहरात आज ते पहिल्यांदाच येत आहेत। गेली अनेक दिवस ते संसदेत सुद्धा गेलेले नाहीयेत आणि आज अनेक दिवसांनी पुण्यामध्ये त्यांचं आगमन होतंय, तर आम्ही त्यांना विरोध करण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। त्यांनी जंतर मंतरचं जे आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं, ते चिरडण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उतरलेलो आहोत रस्त्यावर। नवीन कायदा सुद्धा आणलेला आहे पेपर फुटी प्रकरणाच्या नंतर, काय सांगाल तरीही तुमचं आंदोलन? हे आंदोलन जनरल डायरचे प्रतिकात्मक जे आहेत, आजच्या तारखेतले लोकशाही मधले जनरल डायर अमित शहाच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन आहे। ज्या पद्धतीने मुलांवर लाठी हल्ला, पेलेट बुलेट्स, AK-47 बिहारमध्ये गोळी चालवणं, हे गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही आणि या अराजकतेला त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। सातत्याने काँग्रेस पक्ष, राहुल गांधी त्या ठिकाणी आंदोलन करतायत, राजीनाम्याची मागणी करतायत, संसदेमध्ये सुद्धा आक्रमक झालेले आहेत। आज त्यांचा पुणे दौरा आहे, कशा पद्धतीचं सगळं प्लॅनिंग असतं? मी आपल्याला पहिलेही सांगितलं, परत एकदा सांगतो, स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये ज्यांनी डायर पाहिला नसेल त्यांनी अमित शहाना पाहावं। जनरल डायरची उभे उभे ज्या पद्धतीने 12-12 वर्षाच्या मुलींचे कपडे पाडले गेले, बिहारमध्ये AK-47 गोळ्या मारल्या गेल्या, बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी साध्या वेशामध्ये लाठीचार्ज केला, मुलींचे विनयभंग केला मुंबईमध्ये, या सगळ्या गोष्टीला जर कोणी कारणीभूत असेल तर गृहमंत्री अमित शहा त्याला कारणीभूत आहेत। त्यांनी राजीनामा देणं म्हणजे देणं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी या ठिकाणी पुण्यात काँग्रेस पक्षाकडून जे आहे ते आंदोलन सध्या सुरू आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अमित शहा यांचा जो पुणे दौरा आहे त्यामध्ये जर पाहिलं तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो अजित डोवाल यांना जाहीर झालेला आहे। अमित शहा यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे, परंतु त्यांच्या याच दौऱ्याला काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी विरोध होत असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय। या ठिकाणी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस दिसत आहेत, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। प्रत्येक या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देशाचा तिरंगा ध्वज सुद्धा या ठिकाणी जो आहे तो पाहायला मिळतोय। काहीही झालं, नीट पेपर फुटी प्रकरणाच्या नंतर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला गेलेला होता, मुलींचे कपडे फाडलेले होते, अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी जो आहे तो केला गेलेला आहे। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आमचं आंदोलन सुरू आहे, अशा पद्धतीच्या भावना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जे आहे ते व्यक्त केल्या जात आहेत। तर माझ्या या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला निषेध करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत इतरही काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत। कारण जर पाहिलं तर सातत्याने आता ज्यावेळी अमित शहा यांचा दौरा सुरू होणार आहे त्यावेळेस या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून जे आहे निषेध आंदोलन केलं जाणार आहे। पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत या आंदोलनामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप आहेत। दादा, निषेध आंदोलन करताय अमित शहाचा दौरा, हे बघा, अमित शहा या सगळ्या घाणेरड्या प्रकारानंतर पहिल्यांदा पुण्यात येतात। पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा दिल्लीत जे घडलं, देशात जे काही चुकीचं घडलं, त्या सगळ्या प्रकारानंतर पहिल्यांदा अमित शहा कुठे येतात तर ते पुणे शहरात येतात। ज्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने या ठिकाणी बरबटले, एक विद्यार्थिनीचा मृत्यू अमित शहाच्या आदेशामुळे झाला, हजारो विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करून रक्तबंबाळ करण्याचं काम हे अमित शहाच्या आदेशामुळे झालं, शेकडो विद्यार्थिनींचा विनयभंग हा अमित शहाच्या आदेशामुळे दिल्ली पोलिसांनी केला। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला अमित शहा जबाबदारी असं आमचं थेट म्हणणं आहे। त्याच अमित शहाचा निषेध व्यक्त करण्याकरता पुणे शहर काँग्रेस आज रस्त्यावर आली आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना जा विचारला जाईल, त्यांना काळे झेंडे दाखवले जाईल, एवढं निर्विवाद सत्य आहे। दादा, संसदेमध्ये पेपर फुटी संदर्भामध्ये म्हणजे पेपर फुटू नये यासाठी विधेयक सुद्धा आणलं गेलेलं आहे। कुचकामी पहिलं सुद्धा विधेयक होतं, मुळात पेपर फोडणारे सरकारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा सरकारी पक्षाचे नेते आहेत। त्याच्यामुळं असल्या प्रकारचं हे जे काय जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये दम नाही असं आमचं थेट म्हणणं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी
अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून निषेध आंदोलन केलं जाते. आपल्यासोबत चंदूशेठ कदम आहेत. काय सांगाल, अमित शहा यांचा पुणे दौरा आहे, निषेध आंदोलन? आज हे लोकशाहीचे सरकार आहे. स्वतःला लोहपुरुष म्हणून घेणारा अमित शहाने हा विचार करावा. एवढ्या दिवस विद्यार्थी आंदोलनाला बसले होते, त्याच्यावर लक्ष न देता 15-20 दिवस काही स्टेटमेंट न देता आज ते पुण्यात आलेले आहेत. आज त्यांनी ह्या जनतेची, विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि नैतिकतेनं त्यांनी राजीनामा द्यावा अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तुला तुम्ही इथे आंदोलन करताय, भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवनवरती हे फडणवीस सरकारच्या आशीर्वादानं होतंय. आज पुणे शहर पोलीस हे फडणवीस सरकारच्या आशीर्वादानं असं काम करतात. आम्हाला एवढ्या लांब आंदोलन करायला परमिशन दिली आणि आज भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनचे आंदोलन करायची परमिशन दिली. ह्याच्यावरूनच कळतंय ही लोकशाही संपवण्याचं काम हे पोलिसांना हाताला घेऊन हे सरकार करते. मुद्दाम भाजपच्या कार्यकर्त्यांकडून, भाजपाकडून तुमचं आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न मुद्दाम केला जातो. त्यांनी कितीही आंदोलन चिघळायचा प्रश्न केला. जनतेच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात, तरुण पिढीच्या मनात या सरकारबद्दल रोष निर्माण झालेला आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला एकाही भिंतीला, एकाही विटेला हात लागला तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना जसं तसं उत्तर देतील एवढं या निमित्तानं सांगतो. काँग्रेस भवनावरती आंदोलन होतंय. आता तुमच्या काँग्रेस पक्षाची पुढची भूमिका कशी असणार आहे? तुम्ही सुद्धा भाजपच्या हे आंदोलन कंटिन्यू चालू राहील. याच्यानंतर आमचा बी प्लॅन जो असेल तो आम्ही नक्की करेल आणि हे आंदोलन कंटिन्यू चालू राहील. काँग्रेसचा कार्यकर्ता रस्ता उतरेल आणि जनतेमध्ये त्या आंदोलनाची चर्चा घेऊन जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जातोय. बॅरिकेड्स मध्ये काँग्रेस पक्षाचं आंदोलन सुरू होतं, परंतु बॅरिकेड्सच्या बाहेर पुणे शहराचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहेत अरविंद शिंदे यांनी बाहेर येत त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. बॅरिकेड्स मध्ये आंदोलन सुरू होतं, अचानक पद्धतीने बाहेर आला. काँग्रेस भवनावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. तिथं गेट पर्यंत आले. पोलिसांनी त्यांना येऊन द्यायला नव्हतं पाहिजे. बालगंधर्वला रोखलं गेलं पाहिजे होतं. जर त्यांना रोखलं गेलं नाही तर आम्ही थांबणार नाही. कशा पद्धतीची तुमची भूमिका असणार आहे? त्या ठिकाणी ते आंदोलनासाठी जात आहेत, तुम्ही या ठिकाणी रस्त्यावरती आलेला आहात, रास्ता रोको वगैरे करणार? सोप्या भाषेमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेस भवनावर जे ऍक्शन घेईल त्याचं रिएक्शन आम्ही इथं देऊ. या ठिकाणी मेसेज जो तुम्ही देतायत की पुणे इथे भल्या भल्यांचा माज उतरवला जातो, काय मेसेज आहे? हेच पुणेकरांना चांगलं माहिती आहे. अनेक जण इथं आले शाहिस्ते खानापासनं, सगळ्यांचा माज उतरवलेला आहे. तर मग हे कोण आहे? रास्ता रोको वगैरे काही करणार नाही? आम्ही शांतता पूर्णच करणार, पण काँग्रेस भवनाची एक सुद्धा काच फुटली तर आमचं आंदोलन उग्र होणार. काँग्रेस भवनची जर एक जरी काच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फोडली तर आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल, अशा पद्धतीचा इशारा काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिलेला आहे. तो आहे तो जोरदार विरोध केला जातो. या ठिकाणी बघतो की काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. काय झालं? अमित शहाचा पुणे दौरा निषेध करतात. अमित शहा पुण्याच्या धर्तीवर त्यांनी आलेले आहे दौऱ्यावर. तर आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही आंदोलन करत आहेत, त्यांचा निषेध करत आहेत. त्यांनी गृहमंत्री असताना जर जंतर मंतरच्या विद्यार्थ्यांवर जर लाठीचार्ज केलेला आहे, त्यांनी परमिशन दिल्याशिवाय तर पोलीस आपले जे आहेत ते लाठीचार्ज करणार नाही. पण रक्षकच भक्षक झाले असेल तर मग कसं करायचं? त्यांना त्या खुर्चीची पात्रता नाही आहे मला असं वाटतं, म्हणून त्यांनी खुर्ची खाली करावी यासाठी आम्ही राजीनामा मागण्यासाठी इथं आलेलो आहोत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन केलं जात आहे. अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करताय आज ते पुणे दौऱ्यावर. या देशाचं भवितव्य असणारे विद्यार्थी त्यांच्यावर अमित शहाच्या परवानगीने लाठी हल्ला होतो. अशा अमित शहाला पुण्यात बोलवणं हीच खरी असंस्कृती आहे. या भाजपचा पूर्ण आम्ही निषेध करत आहोत आणि अमित शहानी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. गेले 8 दिवस तो लपून बसलेला आहे. तो लोकसभेत उत्तर द्यायला जात नाही. अमित शहा लोकसभेमध्ये उत्तर द्यायला घाबरतायत असं म्हणतायत. अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत, निषेध आंदोलन करतायत. काँग्रेस कार्यालयावरती सुद्धा भाजपचे कार्यकर्ते. भाजप कार्यकर्त्यांची अत्यंत हे खालच्या पातळीची कृती आहे. काँग्रेस कार्यालयावर आता जाण्याचं कारण काय आहे? आम्ही हे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहार झालेला आहे. तुमच्या घरात विद्यार्थी नाहीयेत का? मी स्वतः एका विद्यार्थ्याचा बाप आहे. इतकं वाईट वाटलं. विद्यार्थ्यांचे डोळे फुटल्यात, हात तुटलेत, पाय तुटलेत. तुम्ही जर आई आणि बाप असतान तर मी तर भाजपवाल्यांना असं आव्हान करतो की तुम्ही आंदोलनात सामील व्हा, कारण तुमच्या घरात विद्यार्थी आहेत का नाही? अमित शहा यांनी पेपरफुटी प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा अशी मागणी करतात. काय सांगाल? अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत, तुम्ही राजीनाम्याची मागणी करता? आम्ही नक्कीच राजीनाम्याची मागणी करतोय आणि योग्य मागणी आहे आमची ही. संसदेत जायला, तिथे कुठल्या प्रश्नांना उत्तरं द्यायला यांच्याकडे वेळ नाही. वेळपेक्षा यांच्यामध्ये धाडस नाही.
जी योग्य सांगायची उत्तर आहेत ती सांगायला धाडच नाही. इथे यायला मात्र त्यांच्याकडे वेळ आहे. मुलांवरती जो अमानुष लाठीचार्ज आणि गोळीबार केला त्याची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. आम्ही त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. भूमिका काय असणार? आज ते पुणे दौऱ्यावरती आहे, तुम्ही या ठिकाणीच निषेध आंदोलन करताय की आणखी तुमचं काही? त्यांनी फक्त राजीनामा द्यावा आणि या गोष्टीची जबाबदारी घ्यावी. ज्या गोष्टी तुम्ही लोकांसाठी केल्यात, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम तुमचं आहे आणि त्याची पूर्ण वाट तुम्ही लावून टाकलेली आहे. जबाबदारी घ्या. तुम्हाला ते जमत नाहीये काम, त्याची जबाबदारी घ्या, राजीनामा द्या. तर अमित शहा यांनी नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झालेले होते त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी होतीये. काय मागणी आहे? अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत. ऍक्च्युली त्यांनी कुठलाही दौरा न करता नैतिकता समजून हा राजीनामा दिला पाहिजे. कारण की गृहमंत्र्या जी त्यांची स्वतःची गरिमा आहे पोस्टची ती न पाळता आज माझ्या भारतातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य त्यांनी धोक्यात टाकलेलं आहे. अशा गृहमंत्र्यांनी स्वतः नैतिकता समजून राजीनामा दिला पाहिजे. आज लाठीचार्ज करणे, मुलींवर अत्याचार होणे, आज भारतातला प्रत्येक घटक हा त्रस्त आहे, चिंतेत आहे. अशा गृहमंत्र्यांनी त्या जागेवर न राहता नैतिकता समजून राजीनामा दिलाच पाहिजे. व काँग्रेस पक्ष पूर्ण भारतभर असं तीव्र आंदोलन त्यांचा राजीनामा होईपर्यंत घेणार आहे. कारण की ज्या संविधानिक पदावरती वोट चोरी करून ते बसलेले आहेत तिथे त्यांची गुलामगिरी, त्यांची तानाशाही आम्ही ऐकून घेणार नाही आणि भारतभर कोणीच ऐकून घेणार नाही. आम्ही तानाशाही ऐकून घेणार नाही असं म्हणताय. अमित शहा गो बॅकच्या घोषणा देत आहे का? परत एकदा अमित शहा गो बॅकच्या घोषणा देत आहे. अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती आहेत. काय मागणी? एवढं सत्यानाश केलं आणि तुम्ही विचारतात आम्हाला तुम्ही आता का घोषणा देतात? तुम्हाला पण दिसतंय, आम्हाला पण दिसतं की देशाचं किती नुकसान मोदी सरकारने केलंय. अजून किती नुकसान करून घ्यायचं आमच्या देशाचा? अजून किती नुकसान करून घ्यायचं? बोला ना तुम्ही. एवढा विद्यार्थी बलात्कार होतात, विद्यार्थ्यांवर इतका एवढा अत्याचार झालाय, अजून किती गप बसायचं? शेवट महिलांनी उठायलाच पाहिजे ना. म्हणजे आता कशा पद्धतीने अमित शहा यांचा राजीनामा घेतल्याशिवाय काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही का? तिकडे काँग्रेस भवनवरती भाजपाचं आंदोलन. काँग्रेस ते कुठं पण करू द्या, पण आज अमित शहाला आम्ही आमचा ताकद दाखवणार आहे की आम्ही पण मागे हटणार नाही. आम्ही काँग्रेसचे लोक आहे. आम्ही पण मागे हटणार नाही अशा पद्धतीची भावना जी आहेत. काय सांग? संसदीय प्रतिनिधी आहेत, संसदेत जायला पाहिजे. सगळीकडे तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत फिरतात, तुम्हाला वेळ नाहीये संसदेत जाऊन उत्तर द्यायला? मुलांवरती जो अत्याचार झालाय, आम्ही सगळेजण, आम्हाला पण मुलं आहेत, त्यांना पण मुलं आहेत, त्यांना कधीच नाही वाटलं असे वाईट गोष्टी मुलांच्या बाबतीत घडवताना. तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे, संसदेत जाऊन उत्तर द्यायला पाहिजे आणि सगळ्या पालकांची माफी मागितली पाहिजे ज्यांच्या मुलांवर अत्याचार झाले, ज्यांची मुलं शहीद झालीत खरं तर तिथं, तर ते त्यांनी नक्की करायला पाहिजे. न बसता संसदेत आज खरं मॉन्सून अधिवेशन चालू आहे. सेशन मध्ये गृहमंत्री, प्रधानमंत्री हे बसणं, तिथे जे महत्वाचे सेशन मध्ये प्रश्न आलेले आहेत अख्ख्या भारतभर याचं सोल्युशन काढणं हे खरं आवश्यक आहे. परंतु हे तिथे नसतात. मग हे काय करतात? हे सगळं करतात. हो, ज्या दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, हे अमित शहाच्या रक्ताने हात माखलेले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगावं, त्यांची माफी मागावी, त्यांनी नाहीतर राजीनामा द्यावा, एवढी आमची विनंती आहे. तुम्ही आंदोलन करताय, दुसऱ्या बाजूला काँग्रेस भवनावरती भाजपचे कार्यकर्ते. आम्ही इथं आंदोलन करत असताना त्यांची गरज नव्हती तिथं जायची. हे फक्त आंदोलनाला एक कलंक लावण्यासाठी ते तिथे गेले. जर त्यांच्या दम असताना तर त्यांनी, आम्ही सगळे कार्यकर्ते तिथे असताना तिथे यायला पाहिजे नव्हतं. काँग्रेसकडून भाजपकडून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला जातो असं भाजप आणि पोलीस यंत्रणेद्वारे आंदोलन चिघळलं जाते. अमित शहाना आम्ही प्रश्न विचारतोय, लाठी हल्ला विद्यार्थ्यांवर का केला? बॅलेट गनचा वापर का केला? संसदेमध्ये उत्तर का नाही देत? या प्रश्नांचं उत्तर मिळालं. काय सांगाल? तुम्ही इथे आंदोलन करताय, दुसऱ्या बाजूला काँग्रेस भवनावरती भाजपचे कार्यकर्ते. त्यांनी आंदोलन इकडे यावं ना करायला, तिकडं कोण नसताना. आम्ही एका कारणासाठी अमित शहाचा राजीनामा मागतोय आणि अमित शहाना तो द्यावा लागणार. हे आंदोलन भाजपकडून मुद्दाम चिघळवण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं. पुणे शहराची शांतता भंग करण्याचं काम प्रत्येक वेळेला भाजप करते. तुमची भूमिका कशी असणार आहे? काँग्रेस पक्षाची पुढची भूमिका भाजपच्या विरोधात कशी असणार आहे? आक्रमक भूमिका असणार आहे. आपल्यासोबत शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप सुद्धा आहेत. या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून
जोरदार निषेध आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. त्याचबरोबर ज्या नीट पेपर फुटी प्रकारांमध्ये आंदोलन विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज सध्या होत आहे, खूप मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा आहेत. बघतोय आपण जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून केली जाते. पोलीस आयुक्तांना आमचा इशारा आहे, काँग्रेस भवनवर जर काय अघटित घटना घडली तर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामधल्या भाजपाच्या कार्यालयाचं काय करेल हे पुन्हा तुम्ही बघत राहा. म्हणजे मुद्दाम हे आंदोलन चिघवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो. देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला परमिशन देतो. जिथं परमिशन दिली तिथं आम्ही शांततेच्या मार्गाने उभे आहोत आणि आम्हाला इथं कैद करून बाजूला पोलीस उभा करून काँग्रेस भवनवर भाजपाच्या गुंडांना लावले. पुणे पोलीस आयुक्तांना इशारा आहे की काँग्रेस भवनला जर काय कमी जास्त झालं तर याद राखा, सरकार आज आहे उद्या नाही. आपल्यासोबत पैगंबर शेख आहे, तुम्ही सुद्धा निषेध आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात. एक लक्षात घ्या, गेल्या आपल्या संस्कृतीचा 5000 वर्षात अशी घटना घडली नसेल, ती घटना काल रात्री घडली. म्हणजे ज्यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला, लाठीचार्ज केलं, त्यांची माफी या देशाचे नागरिक मागत आहेत आणि ते रात्री लाईव्ह येतात आणि फ्रेंड्स म्हणून विद्यार्थ्यांना माफ करतात. माफी तुम्हाला मागायला सांगितली, तुम्हीच लोकांना जे आहे ते माफ करताय म्हणून सांगताय. आज ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? गेल्या 10-12 वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावलेले आहेत? आपण पाहतोय की भाजपचे आमदार, खासदार, साधे साधे पदाधिकारी देखील शिवराळ भाषा विरोधकांच्या बाबतीमध्ये वापरताना आपण पाहतोय. आणि या लोकांना कुठली शिक्षा आजपर्यंत झालेली आहे? आज या विद्यार्थ्यांना ही शिक्षा करतात. माफी मागितलेले व्हिडिओ वगैरे जे आहे ते जाहीर करतात. एकीकडे मोदी म्हणतात माफ करा, दुसरीकडे यांचे व्हिडिओ जाहीर केले जातात. तर मला असं वाटतं की हिपोक्रेसी की भी सीमा होतीये. स्वतःच जे आहे तो विरोधाभास नरेंद्र मोदी निर्माण करतात आणि त्या विरोधाभासाच्या विरोधामध्ये आज संसदेमध्ये यांचं धाडस होत नाहीये की जो गोळीबार यांनी केला, जो लाठीचार्ज यांनी केला, त्याची जबाबदारी घ्यायची देखील धाडस यांचं होत नाही. एक तर त्याची जबाबदारी घ्या, नाहीतर अमित शहा हे नाकर्ते आहेत हे स्वीकार करा आणि राजीनामा जो आहे तो आपल्या पदाचा अमित शहानी दिला पाहिजे. याच पुण्यामध्ये शाहिस्ते खानाची देखील फजिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी बॅनर लावतात की शौर्य भूमी म्हणून. या शौर्य भूमीमध्ये या गुजरात्यांचं काही योगदान नाही हे लक्षात घ्या. तर त्या गुजरात्यांसाठी इथं फ्लेक्स लावू नका. अमित शहाचा फोटो मोठा लावलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छोटा लावलाय. लाज वाटायला पाहिजे मुरलीधर मोहोळ यांना. खासदार पदावर तुम्ही आहात, पुणेकरांनी तुमच्यावर प्रेम केलं आणि अशा पद्धतीचे फ्लेक्स तुम्ही या ठिकाणी लावत आहात. ज्या पद्धतीने शाहिस्ते खानाचा माज या पुण्यामध्ये मोडला गेला, त्याच पद्धतीनं जो आहे या देशाचा गृहमंत्र्यांचा माज देखील मोडला. विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं, झेंझीने जे आंदोलन केलं होतं, त्यांच्या भाषा प्रयोगावरून, त्यांच्या संस्कृतीवरून सुद्धा प्रश्न उपस्थित केले. कुठल्या संस्कृतीविषयी बोलताय तुम्ही? माझ्याकडे टी राजाचे व्हिडिओ आहेत. त्या टी राजाचे म्हणजे बोलताना देखील लाज वाटते की अशा पद्धतीचे जे भाषणांमध्ये शिवीगाळ जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. आज तुम्ही ज्या ज्या लोकांना माध्यमांनी देखील न्यूज चॅनलवर बोलवले, संस्कृती रक्षकांना, त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन पहा तुम्ही. आई बहिणीवरून विरोधकांना गेल्या 10-12 वर्षामध्ये यांनी शिवीगाळ केलेली आहे. आपण पाहतो की जनरली गेल्या 50 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये आंदोलन जी आहेत ते विरोधकांकडून महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये व्हायची. आज तुम्ही पाहताय की सत्ताधाऱ्यांकडूनच जे आहेत ते आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये होत आहेत. मग विरोधकांचं काम देखील सत्ताधारीच करतायत. आज या ठिकाणी जे आहे ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली म्हणा, काँग्रेसच्या निमित्ताने म्हणा, सबंध पुणेकर या ठिकाणी जे आहे अमित शहा यांचा राजीनामा मागण्यासाठी उपस्थित राहिलेत आणि भाजपवाल्यांचं आंदोलन जे आहे ते काँग्रेस भवनच्या बाहेर जे आहे ते सुरू आहे. म्हणजे सत्तेमध्ये असून यांची कामं काय आहेत? आंदोलन करणं हे काम आहे का सोल्युशन देणं हे काम आहे? याचं उत्तर यांनीच द्यावं. आणि संस्कृतीवर यांना बोलण्याचा कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाहीये. संसदेमध्ये एका खासदाराला, मुस्लिम खासदाराला कटुआ म्हणणारे तुम्ही आणि तुम्ही संस्कृतीच्या गप्पा मारताय. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आपण बघतोय की पुण्यात अमित शहा यांच्या दौऱ्याला जो आहे तो काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जातोय. मोठ्या संख्येने या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेले होते. त्यांनी ही जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी आता काँग्रेस पक्षाकडून जी आहे सध्या केली जाते. बघतोय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी जी आहे ती काँग्रेस पक्षाकडून जी आहे सध्या केली जाते. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता काँग्रेस पक्षाकडून जी आहे केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. पुणे.